वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या, वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार, सूत्रांची माहिती, हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी त्यामुळे वाढ। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेचा एक व्हिडिओ समोर, गोट्या गित्ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी, गित्तेवर अनेक गुन्हे, पोलीस अटक का करत नाहीत, नागरिकांचा सवाल। ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये वर्षभरानंतर तिसरी घंटा वाजणार, कोट्यवधी रुपये खर्चून गडकरी रंगायतनचं काम पूर्ण, येत्या 15 ऑगस्टपासून गडकरी रंगायतन नाट्यप्रेमींसाठी पुन्हा सुरू होणार। कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात, काळानुसार लाकडाला वाळवी लागल्यामुळे गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं हे काम हाती घेण्यात आलं। पुण्यातल्या माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण झाली। दरम्यान 30 जुलै 2014 रोजी भूस्खलनात संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं। दुर्घटनेमध्ये 151 निष्पाप माळीणवासियांना आपला जीवही गमवावा लागला होता। पंढरपुरात भीमा नदीला पूर, तर उजनी आणि वीर धरणातनं सोडलेलं पाणी आज भीमा नदी पात्रात दाखल, तर पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना सुद्धा पाण्याचा वेढा, नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। भुसावळमधील हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले, धरणातनं 22,884 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग, गावांना पाणी टंचाईपासून दिलासा। मुंबईच्या गोराई गावात राहणाऱ्या भाजी विक्रेत्यावर हल्ला, भाजी विकण्याच्या जागेवरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती, या हल्ल्यामध्ये भाजी विक्रेता जखमी, बोरिवली पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा गावामध्ये 2 गटात राडा, युट्यूबरला धमकी दिल्याच्या कारणावरून 2 गटात राडा झाल्याची माहिती, युट्यूबरला छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबाद म्हणण्यावरून दिली होती धमकी। दिव्यांग डब्यामध्ये धडधाकट प्रवाशांची घुसखोरी, कल्याण सीएसएमटी लोकलमधला हा प्रकार, गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, रेल्वे प्रशासनाकडे आता कडक कारवाई करण्याची ही मागणी। बुलढाण्यातल्या खामगावात मागासवर्गीय तरुणाला धर्मविचारात मारहाण झाल्याचा प्रकार, मारहाण करणारा एक आरोपी या प्रकरणी अटकेत, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी, 2 आरोपी अद्यापही फरार। बुलढाण्यातील आसल गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वस्तूंची तोडफोड, तर अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव जामोद या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळांची दुरावस्था, गळक्या पडक्या इमारतींमध्ये आदिवासी विद्यार्थी घेत आहेत शिक्षण, शालेय शिक्षण समितीच्या भेटीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या पिंपरी फॉरेस्ट परिसरामध्ये जुगार अड्ड्यावर छापा, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कारवाईमध्ये 8,05,000चा मुद्देमाल जप्त। जम्मू काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी बस सिंधू नदीमध्ये कोसळली, मुसळधार पावसामुळे कुल्लनमध्ये या ठिकाणी दुर्घटना घडली, जवानांची सुखरूप सुटका, बस चालक जखमी, अधिकचा तपास।